टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आम्ही मौजे जवळगाव तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड गट नंबर गायरान 211 मध्ये आम्ही पहिले एक 100 दिवस बेमुदत धरणे आंदोलन करून सुद्धा आम्ही वारंवार प्रशासनाकडे ही केले, निवेदन दिले, ही केले। मग त्या निवेदनामध्ये आता त्याविषयी सुद्धा ह्यांना आम्हाला मारहाण करून आमच्या घरदारं पाडून सुद्धा आमच्यावर बोगस केस केल्या। तरी पुन्हा आम्ही म्हणलो आता तिथं कुणाची काय 4 बोगस केस झाले समजा, तर त्याच्यामुळे आम्ही त्याविषयी कलेक्टर साहेबासोबत बजरंग बाप्पा खासदार सोनवणे, पुन्हा अशोक पालके, अजिंक्यभाई चांदणे होते, पुन्हा राजेश घोडे होते, हे सगळ्या सोबत कलेक्टर साहेब सुद्धा म्हणले ह्यांची 15 एकर वहिती जमीन सोडून राहिलेल्या 16-17 एकर जी शिल्लक राहते त्याच्यामध्ये तुम्ही प्रोजेक्ट स्थलांतरित करा। अगर काम त्या 15 एकरमध्ये करू नका, वहिती जमिनीमध्ये जी पडीक जमीन आहे त्याच्यामध्ये करा। मग त्यांना तहसीलदार साहेबाला फोन केला, मग तहसीलदार साहेबांनी आमचा शनिवारी फोन उचलला नाही, काय नाही, त्यांची तब्येत बरोबर नाही म्हणून त्यांना सांगितलं। मग आमची रविवारी मीटिंग झाली इथं। मग रविवारी तर साठे साहेब होते मीटिंगला, अशोक पालके होते, मग बरेच काही उषाताई चव्हाण होत्या, मग बरेच सगळे होते। मग त्यांना काय सांगितलं, MSCB वाल्याला बोलून घेतलं, विजय तुकाराम माचवे। मग त्यांना सांगितलं बाबा यांचं दोघांच्या संगनमताने तुम्हाला कुठेतरी सारासार करावं लागेल। तर आम्ही म्हणलं आमची वहिती 15 एकर जमीन सोडून राहिलेल्या 16-17 एकर जी शिल्लक राहते जमीन पडीक त्याच्यामध्ये करा। ती म्हणले हो म्हणले, इथून उठून गेले। मग त्या दिवशी पुन्हा आम्ही म्हणलं तुम्ही काम बंद करा, ती म्हणले आम्हाला लेखी पत्र आणा। मग तहसीलदार साहेबांनी पुन्हा आम्ही गेलो तर तहसीलदार साहेबांनी पुन्हा उडवाउडीचे उत्तर आम्हाला द्यायला चालू केले। ती तहसीलदार साहेब आम्हाला म्हणते तुम्ही गुत्तेदाराला बोला। आम्ही काय गुत्तेदाराला बोलावं, त्यानं स्वतः यांना प्रशासन असताना मग ह्यांनाही करायचं ना। पहिलं आम्ही उपोषणाला बसलो त्यावेळेस सुद्धा म्हणले तहसीलदार साहेब म्हणले आम्ही तुमचं कोर्ट मॅटर आहे तिथं आम्ही काय येणार नाहोत, तुमचं कोर्ट मॅटर मिटोपर्यंत। मग ह्यांना अंधारून पत्र दिल्याशिवाय ह्यांना पोलीस प्रोटेक्शन भेटलं का? मग ही आमच्यावर गुन्हे दाखल। पुन्हा 14 एप्रिलला आंबेडकर जयंतीला तिथं गायरानामध्ये आता तहसीलदार साहेबांनी सांगितलं म्हणून गेले सगळे गायरानधारक। तर त्यांच्यावरती राहुल मोरे म्हणून गुत्तेदार आहे, त्यानं आमच्यावर खोटे केस केले आता। तर मी त्याला म्हणलं तुम्ही राहुल मोरे तुम्हीच का? तर त्यांना मी कॉल केला, ती म्हणले हो मीच आहे। मग त्यांना मी म्हणलं तुम्ही समोरासमोर माझ्या या तुमची ओळख नाही पळख नाही, तुम्ही धमक्या दिल्या म्हणून कशी गुन्हे दाखल केले आमच्यावर? तर त्यानं फोनचं रेकॉर्डिंग केलं आम्ही आणि फोन कट करून ठेवला। आज बी ब्लॅकलिस्टमध्ये आहे त्यांचा। मग आमच्या गावातले 3-4 जणांचे नावं कामाला त्यांचे नावं सांगितले। आम्ही त्या मुलांना फोन केला, बाबांनो आमच्यावर आम्ही तुम्हाला धमक्या बिमक्या न देता तुम्ही आमच्यावर कसे गुन्हे दाखल केले? ती म्हणली आम्ही पोलीस स्टेशनला गेला नव्हत, आम्हाला काय माहीत नाही, त्या प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांनाच आमचे नावं दिले। तर म्हणून ह्या आमच्यावर खोट्या केस केल्या, नाहीतर त्यांना प्रशासनाने त्याला बी विचारावं तू खोट्या केस का करायलास म्हणून। बाया माणसावर सुद्धा खोट्या केस केलेल्या आहेत। तर आता सध्या आम्ही आंदोलन आज त्या 18 तारखेला कलेक्टर साहेबाला ती आंदोलनाचं आत्महत्याची परवानगी मागून एक निवेदन दिलं। तर मी आता सुद्धा आज 22 तारखेला टावरवर चढलो होतो, तरी देशपांडे साहेबांनी एक पत्र दिलं आहे, SDM साहेबांनी 11 वाजता मीटिंग ठेवली आहे। ह्या मीटिंगमध्ये आता काय काय होतं ती बघू आता चर्चा। बरं, तुम्ही जे आंदोलनाचं पत्र दिलेलं होतं, मग प्रशासनाने तुम्हाला काही त्या दरम्यानच्या काळात संपर्क वगैरे केला नाही? काय नाही। म्हणजे तुम्ही आत्महत्यापासून रोखावं काही प्रयत्न केले? काय नाही, फक्त मला काल फोन आलता राठोड साहेबाचा। तर मी बीड औरंगाबादला गेलता कोर्टात, काल तारीख होती म्हणून। तर त्यांचा फोन आलता मला कुठं हो म्हणून, पण मी त्यांना सांगितलं औरंगाबादला होतो म्हणून। प्रशासन टावरवर असताना आपण म्हणलात की 353 दाखल केले, 353 गुन्हे दाखल नेमकं कुणी केलं? ती फिर्यादी राहुल मोरे म्हणून आहे, त्या शासकीय कर्मचारी आहे ते कोण आहे? ती प्रायव्हेट प्रोजेक्ट गंगामाऊली प्रोजेक्ट मॅनेजर आहे। 353 दाखल कसा करून कोणी? मग ती पोलीस स्टेशनला घेतलेलं आहे। ती आम्ही त्याला विचारलं तर मग ती आम्ही काही गेलो नव्हतं, पण आम्हाला पोलिसांचे वारंवार फोन येले तर ती तुम्ही या आणि ती जामीन करून घ्या। कोणत्या पोलीस स्टेशन? बर्दापूर पोलीस स्टेशन। बरं, आता 11 वाजता बैठक आहे, मग 11ची बैठक जी काय होईल ते होईल। समजा म्हणजे सकारात्मक झाली तर आनंदच आहे, समजा त्या बैठकीत काय वेगळं झालं तर आपलं काय भूमिका असणार आहे? ना मग शेवटी भूमिका माझी आंदोलन करणार म्हणजे करणार, आमच्या मनासारखं नाही झालं तर। आमची मागणी एकच, आमच्या ज्या 15 एकरमध्ये ती काम चालू ती काम बंद करणं आणि राहिलेल्या शिल्लक जागेमध्ये त्यांचा प्रोजेक्ट स्थलांतरित करणं, आमची एवढीच मागणी आहे।